नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पेसा भरती म्हणजे पेसांचे विविध पदांकरता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. सध्या पेसा क्षेत्रामध्ये 17 वेगवेगळे पद आहेत. त्यांच्याकरता भरती प्रक्रिया सुरू आहे. जसे वन विभागामध्ये वनरक्षक आहेत. त्याच्यानंतरनं तुम्ही लिपिक वगैरे पदाचं त्याची भरती प्रक्रिया आहे. त्याच्यानंतरनं जर बघाल तर तलाठीसाठीची आहे. त्याच्यानंतरनं बघा आता इथं आहे आरोग्य सेवक आहे. त्याच्यानंतरनं ग्रामसेवक पदाकरता भरती प्रक्रिया सुरू आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, आत्तापर्यंत ज्या पहिल्या भरत्या झाल्या तर त्यांनी काय केलं, की पेसा क्षेत्रांची ॲटलिस्ट परीक्षा घेतलेली आहे. काय केलं, की त्यांनी पेपर घेतलेले आहेत. तर फायनल निकाल जो आहे, तो काय केलं, की राखून ठेवलेला आहे त्यांचा. म्हणजे काय-काय ह्याच्यामध्ये काय केलं, की ग्राउंड पण घेतलेला आहे. लक्षात घ्या ग्राउंडही त्यांचं काय केलं, की घेतलेलं आहे. फक्त त्यांना नियुक्ती देणे बाकी आहे. तलाठी भरतीमध्येही तसंच आहे. त्यांची नियुक्ती देणे बाकी आहे पेशा क्षेत्रामध्ये जेवढे पद होते त्यांची नियुक्ती देणे बाकी आहे. आता जिल्हा परिषदेच्या वेळेस काय केलं, की यांनी बघा, की जिल्हा परिषदेवेळेस फक्त नॉन पेशा क्षेत्रांची परीक्षा घेतली जात आहे. नॉन पेशा क्षेत्राची परीक्षा घेतली जात आहे आणि जे पेशा क्षेत्र आहे त्यांचे पेपर ठेवले जातात. आता ह्यांचे पेपर कधी आहेत? तुम्ही बघू शकता, की हेल्थ वर्कर मेलसाठी जे आहे ते आहे 10, 11, 12 तारखेला पेपर आहे. त्याच्यानंतरनं हे बघा, की हेल्थ वर्कर मेल सीझनल स्प्रेइंगसाठी जे आहे ते फवारणीवाले जे आहे आरोग्यसेवक त्यासाठी 13, 14, 15 तारखे आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता ऑक्झिलरी नर्स मिडवाईफसाठी ही आहे 16 तारखेला असणार आहे आणि ग्रामसेवकसाठी 16, 18, 19, 20 आणि 21 एवढे दिवस हे पेपर असणार आहे. ओके, ही पेपर होती. तर यांचं माझं म्हणणं आहे, की आता बाकीचे विभाग आहेत, ते काय करू शकतात, की पेपर घेऊ शकतात. म्हणजे बाकीचे विभाग म्हटलं तर तलाठीसाठी जर महसूल विभाग आहे, त्याच्यानंतरनं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा वेगवेगळ्या पदांकरता जिथे-जिथे झालेले आहेत. त्यांनी काय केलं, की व्यवस्थितपणे काय केलं, की पेशा क्षेत्रांची परीक्षा घेतलेली आहे. फक्त काय केलं, की त्यांनी निकाल लावलेला बाकी ठेवलेला आहे, जो की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतरनं ते देईल असं म्हणतायत. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे, कळीचा मुद्दा असा आहे, की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने किंवा कोर्टाने कुठेच सांगितलेलं नाही, की पेपर घेऊ नका वगैरे. एवढं सांगितलेलं आहे, की तुम्ही काहीच सांगितलं ॲक्चुअली तसं पाहायला गेलं तर कोर्टाने असं काहीच नाही सांगितलेलं. गव्हर्नमेंटनेच काय केलेलं आहे, की सामान्य प्रशासन विभागाने काय केलं होतं, की हे केलं होतं प्रसिद्धी पत्रक काढलं होतं आणि त्याच्यानुसार काय केलं, की निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देण्यात येईल एवढं सांगितलं होतं. त्याच्यामुळे काय केलं, की ह्यांनी थांबवलं होतं. आता ते त्याच्यानंतरनं यांनी पेपर घ्यायला पाहिजे. आता तुम्ही जर स्टेटसवर जाल, स्टेटसवर जर तुम्ही गेल ओके, तर इथं स्टेटसही दाखवत नाहीये. तुम्हाला मी दाखवलं होतं कालच मी, तरीही दाखवतो आज. स्टेटसही दाखवत नाही. का? त्याचं रिझन सांगतो. त्याचं रिझनही दाखवतो तुम्हाला. तुम्हाला समजून जाईल की मुद्दा काय आहे तो. का दाखवत नाही. स्टेटस का पेंडिंग दाखवत आहे. इथे नवीन तारीखही दाखवत नाही. तर बघू शकतो की शेवटची तारीख जी आहे, तीच इथं दाखवत आहे, जी की 10/11/2023 आहे. म्हणजे 10 नोव्हेंबरला शेवटची तारीख झाली होती. त्याच्यानंतर कुठलीही तारीख झालेली नाही आणि इथं काय करतं की तुम्हाला एक तारीख भेटते. नवीन तारीख जी असते ती इथं स्टेटसला भेटते. इथं कुठलीही तारीख भेटली नाही. याचा अर्थ असा आहे की अजूनही तारीख भेटत नाही. का? ते सांगेल. कारण की मी एक मिनिट. हं. हे कारण आहे. सुप्रीम कोर्टाचं हे कॅलेंडर आहे आणि याच्यामध्ये जर बघाल तुम्ही, तर बघा 20 मे पासून ते 7 जुलैपर्यंत हे ऑरेंज केलेलं आहे आणि तुम्ही ऑरेंजचा इथे मीनिंग घेऊ शकता. चौथा मुद्दा आहे. चौथा मुद्दा, द समर वेकेशन ऑफ कोर्ट विल बी ऑन मंडे 20th May and कोर्ट विल रिझ्यूम इट्स सिटिंग ऑन मंडे 8 जुलै. म्हणजे 8 जुलैला काय करू शकतो की घेऊ शकतो. सुट्ट्या राहणार आहे. However, the functioning throughout the vacation except the Saturday, Sunday and holiday. However, the registry of the court will remain open on last Saturday and summer vacation that is 6th July. म्हणजे याचं म्हणणं आहे की इथपर्यंत सुट्ट्या राहणारच आहेत. कोर्ट सुट्टीवर आहे. त्यामुळं आपल्याला नवीन तारीख भेटणार नाहीये. त्यांनी ॲटलीस्ट आता जुलैपर्यंत जर बघितलं 8 जुलैनंतर कधी तारीख भेटेल आणि कधी त्याचा निकाल लागेल काही सांगता येत नाही. त्यामुळे ॲटलीस्ट यांनी काय केलं, की पेपर घ्यावे आणि या विद्यार्थ्यांना काय करा, की न्याय द्यावा ही विनंती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.